विठला विठला आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नये. विरते मायेक दुखाची जनते, नाही आदि अंती अवसान. अविनाश करी आपुलिया आईशी, लावी मनापिशी गोविंदाचे. विरते मायेक दुखाची जनते, नाही आदि अंती अवसान. तुका म्हणे एका मरणाचे सरे, विरते मायेक दुखाची जनते, नाही आदि अंती अवसान. याच ठिकाणी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भक्त वैराग्याचे शिरोमणी जगद्गुरु वंदनीय श्रीमंत असे वैराग्याच्या शिखरस्थानी शोभणारे श्री तुकोबाराया, या तुकोबारायांचा अभंग की यावत मनुष्य जीवाला मूलभूत जे आकांक्षा आहे ते प्रत्येकाला सुखाचे आहे. मुंगीपासून ते ब्रह्मापर्यंत प्रत्येकाला कशाची गरज आहे, कशाची धडपड आहे? सुखाची आहे. शहाणा असला तरी सुख पाहिजे, वेडा असला तरी सुख पाहिजे, गरीब असला तरी सुख पाहिजे, श्रीमंत असला तरी सुखच पाहिजे, सुशिक्षित असला तरी सुखच पाहिजे, आणि तो अनाडी असला तरी सुखच पाहिजे. म्हणजे मुंगीपासून ब्रह्मापर्यंत प्रत्येकांची मूलभूत जे आकांक्षा आहे ते म्हणजे सुखाची आहे. हे ज्यावेळेस तुकोबारायांच्या ध्यानात आलं, लक्षात आलं, त्यावेळेस तुकोबारायांनी याच्यामध्ये सुंदर असं विवेचन आपल्याला या ठिकाणी मार्गदर्शन करायला लागले की जीवाला जर सुख पाहिजे असेल तर तुकोबाराय म्हणतात तुम्हाला जर सुखाची गरजच असेल, कारण आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परम सुखाची प्राप्ती करून देणारा हा नरदेह आहे. नरदेहानेच प्राप्ती होत असते. पशुप्राण्याच्या जन्माला गेल्याच्या नंतर काही सुद्धा करता येत नाही, कारण पशुप्राण्याला याचं ज्ञानच नाही. म्हणून हा नरदेह उत्तम आहे, तुम्हाला मिळालाय, पण मिळालेला जन्म फुकट मात्र घालू नका, नाही का नाही. विनाकारण जर घालवण्याचा तुम्ही जर आठास केल्या तर तुम्हाला पुन्हा दुःखच भोगावं लागेल, आहे की नाही. दुःखच या जन्मात नाही, करोडो जन्मापर्यंत तुम्हाला दुःख भोगावं लागेल, आहे का नाही. म्हणून आणि त्याच्यामध्ये तुम्हाला जर याच ठिकाणी ते धर्ममंडप आहे, अशा धर्ममंडपामध्ये जर तुम्ही नामस्मरण केल्या, सत्संगात राहिल्या, तर तुमच्या स्वस्वरूपाची तुम्हाला प्राप्ती होईल, म्हणजे अविनाश तत्व तुम्हाला प्राप्त होईल. आणि त्याच्यासाठी तुम्हाला मनाला त्या नामस्मरणाची सवय लावावी लागणार आहे. आणि हे जर असं जर केल्या तर तुम्ही आपण प्रत्येक याच नगराचं नाव काय, मृत्यू लोक आहे. मृत्यू लोक म्हणजे इथं प्रत्येकाला जो जो आलाय त्याला जावावंच लागते. येत नाही उरो आले अवतार, विरते पामर जीव किती. अवताराला आलेल्या देवाला सुद्धा ते हे ठेवावं लागते, तर आपल्यासारख्यांची काय आहे. म्हणून तुम्हाला जायचंच आहे, मरायचंच आहे, पण मरते वेळेस जरी या मूर्तीनं जरी गेल्या तर कीर्ती मात्र मागे राहावा, असं काहीतरी जीवनामध्ये कृत्य करा, असं तुकोबारांनी सरळ सरळ अभंगामध्ये विवेचन केलेलं आहे. विठ्ठल विठ्ठल याच्यामध्ये थोडासा परिहार द्यायचा म्हणजे तो असा, कारण तुकोबारायांनी वैकुंठ गमन करून 375 वर्ष झाले, हे का नाही. हा 375वा
वैकुंठ गमन सोहळा, आणि हा सोहळा आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यामध्ये दुमदुमला आहे. आणि तेच औचित्य साधून याच ठिकाणी शिकारा या ग्रामामध्ये, या नगरामध्ये आहे का नाही, या सर्व पंचकृषीतील व शिकारा या नगरीमधले सर्वच आहे का नाही कार्यकर्ते असतील, सरपंच चेअरमन पोलीस पाटील व त्याच्यामध्ये असणारे सर्व याच ठिकाणची जी संकल्पना आहे, आमचे गुरुवारी संजय महाराज आहिरे त्यांच्या या संकल्पनामधून असा भव्य आणि दिव्य असणारा तुकोबारायांचं मंदिर याच ठिकाणी उभारणं झालं आहे का नाही. आणि त्यांची प्राणप्रतिष्ठा सुद्धा झाली, कलशारोहण सुद्धा झालं. आणि ते आपल्या या डोळ्यानं पाहायला मिळाले, कानाने ऐकायला मिळते. म्हणजे आपण किती भाग्यवान आहोत आहे का नाही. पण हे भाग्य कळत नाही आपणाला. भाग्य एकच कळते, भाग्य म्हणजे आहे का नाही, लोभिया आवडे आहे का नाही, पैसा. फक्त पैसा दिसला तर आपलं जीवन सुखी आहे, पैसा नसला तर आपल्याला दुःखी वाटते. परंतु असं नाही महाराज, कारण जीवनाला आल्याच्या नंतर असं हे आपल्या जीवनात घडत नाही. आणि म्हणून आपणाला आज तुकोबारायांचा हा सोहळा अनुभवायला मिळतोय, पाहायला मिळते. आपण भाग्यवान आहोत. म्हणून याच ठिकाणी मी काही कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, आणि कुठल्या संस्थेत सुद्धा नाही. आता इथे शिकाऱ्यांना मला सर्व परिचयच आहे. आमचं पूर्ण ठीक आहे ना, बालपर पूर्ण नोकरी राहण्यात गेले, जनावर सांभाळण्यात, गुरढोरं. त्यावेळेस पगार सुद्धा काही नव्हती, काय कुठं 1500 वर्षाला 1500 खाण्याची पंचायत होती. कपडे बिपडे तर काही ते सांगायची. अशी प्रतिकूल परिस्थिती होती. आणि अशाही परिस्थितीमध्ये ज्यावेळेस आम्ही हे सर्व जीवन आमचं गेलंय, आणि त्याच्यामध्ये थोडंसं असणारं कुठली तरी पुण्याई तुका म्हणे होता ठेवा तो या भावा सापडला, कुठलं तरी पुरीचं आमचं संचित काहीतरी असल. म्हणून संत महात्म्यांची भेट झाली, संत महात्म्यांशी याच ठिकाणी होऊन येऊन कृपा झाली. आणि त्यांच्याच कृपेचा प्रसाद म्हणून हा भव्य आणि दिव्य आहे का नाही जो सोहळा आहे का नाही. आणि त्याच्याच ठिकाणी माझ्याकडून मी काही तुम्हाला मार्गदर्शन करायला थांबलो नाही आहे का नाही. मार्गदर्शन करण्यासाठी माझ्याकडे काही युद्धवता नाही, परंतु एवढं निश्चित मात्र सांगणार आहे, साधू संतांचा जो निरोप आहे ते निरोप मात्र तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम निश्चित करणार आहे. म्हणजे टपालाचं काय काम असते, शासनाकडून कुठलाही ऑर्डर येऊ द्या, कोणाची बी असू द्या, ती हे काय पाटलाची असू द्या ना, गरीबाचा असू द्या ना, कोणाचे असू द्या, आल्या त्याचा शासनाचा निरोप म्हणजे टपाल म्हणजे त्यांच्या दारापर्यंत आणून पोहोचायचं काम. जसं टपाल करतो, फोडीले भांडार धन्याचा हा माल, मी तो हा माल भारवाही, अशा पद्धतीने असणार. मी याच ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शनासाठी नाही, म्हणून या ठिकाणी गुणीजन असणारी मंडळी, गायनाचार्य आहेत, मृदंगाचार्य आहेत, सर्वांचे आहे का नाही. माऊली तुम्ही मला सांभाळून घ्या. मी काही याच ठिकाणी मला स्वराचं सुद्धा ज्ञान नाही किंवा कशाचं नाही आहे का नाही, परंतु सद्गुरूची एक कृपा आहे. श्री गुरु सारिका हस्ता पाठीराका वित्तर चिले का कोणवाणी विठ्ठल तुकोबारायांच्या बोलण्याकडे लक्ष द्या. तुकोबाराया बोलत असताना म्हणतात, आपो लातो एक देव करुणे घ्यावा. एकच का म्हणतात, आमचे तर अनेक देव आहेत, आमचं आयुष्य पूर्ण चाललं तरी देव पूजन होईना आलंय. एवढे देव झाल्यात, घरामध्ये फोटो लावायला भिंती कमी पडल्या. म्हणजे आमचा मेळ बसला नाही. कोणाच्या बाबतीत मेळ बसला नाही, देवाच्या बाबतीत मेळ बसला नाही. जर देवाच्या बाबतीतच मेळ बसला नाही तर भक्ती होईलच कशी होईल, अजिबात होणार नाही. म्हणून अगोदर मेळ बसून घ्या. देव नेमकं कशाला म्हणतात म्हणून तो बराच एक शब्द वापरला, किती एक. आणि तो एक म्हणजे कसा आहे, मंदिरापुरता, गावापुरता, पंढरपूर पुरता नाही, तो विश्वव्यापक आहे का नाही. या सर्वांमध्ये तो व्यापक राहून सुद्धा आहे का नाही, तो अलिप्त आहे, सर्वांचं कार्य करतो. माऊली ज्ञानोबा म्हणतात, एरवी तरी सर्वांच्या हृदय देशी मी अमुक वस्तू आईशी, बुद्धी स्फुरी आहारनेसी ते वस्तू गा मी. कोणती वस्तू,
आम्हाला ज्ञानेश्वरी आहे का नाही, ज्ञानेश्वरी आमच्या डोक्यावरून मांडवावरून जाते. म्हणजे ज्ञानेश्वरीची म्हणजे माऊलींची भाषा समजली पाहिजे, तुकोबारायांची भाषा समजली पाहिजे. जोपर्यंत तुकोबारायांची भाषा समजत नाही, जोपर्यंत माऊलीची भाषा समजत नाही, तोपर्यंत ज्ञानोबा तुकाराम म्हणून टाळ कुठून आपण आयुष्य जरी गेलं तर मेळ मात्र बसणार नाही. शब्दार्थाला जरी कळालं तरी लक्षात अर्थाने मात्र कळत नाही, आहे का नाही. म्हणून एक शब्द वापरला, एक देव. तो देव म्हणजे कसं, आहे का नाही. ज्ञानदेवा प्रमाण आत्मा हा निदान सर्वा घटी पूर्ण एक नांदे. दोन नांदे नाही म्हणलं, एक नांदे, आहे का नाही. ज्ञानदेवा प्रमाण, आहे का नाही. आत्मा हा निदान आणि सर्वा घटी पूर्ण एक नांदे. सर्वा घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशका शस्त्ररश्मी. सर्वात आहे का नाही. स्त्रीमध्ये तोच आहे, पुरुषामध्ये तोच आहे, पशुप्राण्यामध्ये सुद्धा तोच आहे. म्हणजे जिकडे पाहिले तिकडे देवच आहे, पण आम्हाला दिसत नाही, आम्हाला कळत नाही, अनुभवाला येत नाही. तर याचं कारण काय, आहे का नाही. याचं कारण एकच आहे. अनादी कालापासून जे आपले जन्म आणि मरण, किती जन्म झाला फेरा, गणित नाही जी दातारा. किती जन्म झाले आपले, गणित लागणार. तुकोबाराय म्हणतात, आपल्याला कसं लागलो, हे का नाही. म्हणून त्या प्रत्येक जन्मातले संस्कार आपल्या अंतःकरणात आहेत, हे का नाही. कारण माणूस शरीर सोडून येतो पण संस्कार मात्र सोडून येत नाही, वासना मात्र सोडून येत नाही. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, आहे का नाही. वासनेच्या संगतीने जन्म मिळत असतो आणि ती वासना आपल्या सोबत असते. म्हणून आपण माणूस म्हणून जन्माला जरी आलो तरी मागचे आपले ते संस्कार असतात आणि त्या संस्कारामुळे आपणाला मेळ बसू देत नाहीत, नाही का नाही. म्हणून मेळ बसवण्यासाठी या ठिकाणी काय केलं पाहिजे आपण, तर आपण ते समजून घेतलं पाहिजे, नाही का नाही. हे धर्म मंडप जे आहे तर समजून घेण्यासाठी आहे का नाही. आहे मी कोण हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, आहे का नाही. मी कोण आहे, देव लांबच राहू देव, देव तर समजणं आपल्याला लवकर शक्य नाही. परंतु देव जर समजून घ्यायचा असेल तर अगोदर काय करावं लागेल, मी कोण आहे हे समजून घ्यावं लागेल. आणि मी ज्यावेळेस समजून घेचाल त्यावेळेस मात्र तुझा संबंध कळल, हे का नाही. एखाद्याच्या घरी आपण सोयरपणाला गेल्या, आता त्यांचं अन्न माहिती नाही, त्यांचं कुळ माहिती नाही, त्यांचं काहीच आपला परिचयच नाही, आणि आपण एखाद्याच्या घरी जाऊन जर आपण मुलगी मागायला गेलो तर देतील का, व्यवहार कसा आहे. अनवळखी आहे, त्यांचा आपला परिचय नाही, कधी गाठ नाही, भेट नाही, त्यांचा परिचय आपल्याला नाही, आपला परिचय त्यांना नाही, कुठल्या कुळीचे कुठल्या वर्णातले काहीच माहिती नाही. आणि आपण डायरेक्ट जाऊन त्यांच्या दारात बसले ना, आम्हाला पाहुणे राम राम, तुमची मुलगी देचाल का, काय म्हणतील, बोलत चला. कारण मी काही माझ्यापेक्षा तुम्ही सर्व विद्वान मंडळी आहेत, या ठिकाणी कीर्तनकार मंडळी आहेत, सर्व ज्येष्ठ, आहे की नाही. साधा व्यवहार जर करायचा झाला तर बाबा म्हणायचे, श्रीपाद बाबा, साधं जर व्यवहारामध्ये दोन जीवाचा जर ऐक्य करायचं असेल तर त्याच्या कुळाचा विचार केला जातो, त्याच्या आई वडिलांनी त्याच्या आईच्या कुळाचा विचार केला जातो, त्याच्या वडिलांच्या कुळाचा विचार केला जातो, याच्या आईच्या कुळाचा विचार केला जातो, त्याच्या वडिलांच्या कुळाचा विचार केला जातो. मग एवढा असून सुद्धा स्वतः डायरेक्ट जाऊन विचारत नाहीत, त्यांच्या गावाच्या लांबच्या लोकांना विचारतात, भाऊ यांचा मुलगा काय करतो, यांची आई काय करते, यांचे वडील काय करतात, यांच्या घरचा संबंध कसा आहे. अगोदर ते पूर्ण बाहेरून पता काढतात आणि नंतर मग तिकून जर सर्व काही एक मेळ बसायसारखं दिसलं तर मग इथला संपर्क करतात. मग साध्या व्यवहार जर असा असेल तर आपणाला देव जोडायचा किंवा देव समजून घ्यायचा आहे. कसा समजल, काही करावं लागेल का नाही, काही जाणकार मंडळीच्या आज्ञेखाली चालावं लागेल का नाही, हे का नाही. म्हणजे कुठलाही व्यवहार असू द्या, व्यवहार सुद्धा अनुभवाचा आहे, हे का नाही. बाजारात मध्ये म्हैस घ्यायचे गेल्याच्या नंतर आपण ज्या त्या म्हशीचा व्यापारी ज्याला पारक आहे त्याला घेऊन जातो, पैसे आपले असतात पण सोबत कोणाला नेतो, ज्याला त्या म्हशीच कळते त्याला नेतो. का बरं, त्याचा खर्च करतो, त्याला 100-200 रुपये
देतो पण त्याला सोबत घेऊन जातो. मग तसं या देवाचं ज्ञान कोणाला आहे? देव कोणाला समजतो? आपल्यासारख्याला? आपल्यासारख्याला नाही समजत. तुकोबाराय म्हणतात, जन तरी देखे गुंतले प्रपंची, स्मरण ते त्याचे त्यासी नाही. काय म्हणतात? जन तरी देखे गुंतले प्रपंची, स्मरण ते त्याचे त्यासी नाही. या जीवाला काहीच माहित नाही, मी कुठून आलो, कशासाठी आलो, मला काय करायचंय, याचं स्मरणच राहिलं नाही, भानच राहिलं नाही. कोण म्हणतात? तुकोबाराय म्हणतात, भानच राहिलं नाही. मग अशा बेभान झालेल्या भ्रांतीमध्ये सर्व आच्छादित झालेल्या जीवाला सोबत जर आपण त्यांची संगत केल्या तर मेळ बसल का? आपण कोणाची संगत करता? मला सांगा, चावडीवरचे गप्पा आवडतात का आपणाला मंदिरातलं प्रवचन आवडते? चावडीवरचे गप्पा माणूस 2 तास बसते, पण घरी येऊन ज्ञानेश्वरी उघडते नाही. रस्त्याने नको त्याला चालत तरी आडवं होऊन बोलते. पण तुकोबारायांच्या गात्याकडे बघ ना, म्हणजे आपलं सोहित कशात आहे हे मात्र त्याच्या लक्षात येईना. काय येईना? संस्कार हो, संस्कार. आणि अशा संस्काराने भ्रमिष्ट झालेल्या जीवाला तुकोबाराय म्हणतात बघा, अभंग आपल्या काकड्याच्या दुसऱ्या चरणात, माया वेगणे भरमला भ्रम झाला, या जीवाला भ्रम झालाय. म्हणून माया विघ्ने भ्रमला खरी. खर कशाला म्हणतात? खर गाढव म्हणले तुकोबारायांनी आपल्याला, गाढव. माया विघ्ने भ्रमला खरे, म्हणता मी माझे नि घरे, हे तो संपत्तीचे वारे साचो कारे जाई. अरे हे 2 दिवसाचा बाजार आहे. मला सांगा, आता हे चैत्र मास महिन्याच्या उन्हाळ्याच्या टायमाला खूप असं ऊन पडले, खूप ऊन दुपारच्या टायमाला, आणि त्या टायमाला सूर्याच्या आड एक ढग आलाय, हे का नाही? आता त्या ढगाच्या सावलीमध्ये एकदम काम करून घामाघूम झालेला माणूस, श्रांत झालेला माणूस, आणि तेवढ्याच त्या सावलीच्या वेळेमध्ये नाचायला लागला. काय आनंद झाला, काय आनंद झाला, काय आनंद झाला. कशामुळं? सावलीमुळं. आता किती वेळ टिकणार आहे ती? ढगाची सावली किती वेळ टिकणार आहे? जोपर्यंत हवा स्थिर आहे तोपर्यंत टिकणार आहे, आणि हवा आल्याच्या नंतर तो निघून जाणार आहे, पण त्याला मात्र माहिती नाही. तसं या जीवाला सुद्धा नाही, काहीतरी थोडेसे व्यवहारामध्ये, प्रपंचामध्ये याच्या मनासारखा झालं गेला वाटते, मी आता लई सुखी झालो, आहे का नाही? म्हणजे प्रतिकूल परिस्थिती थोडीशी अनुकूल परिस्थिती झाली की माणसाला चांगलं वाटतं, काहीतरी वस्तू मिळाली की
वस्तू टिकते का हो? वस्तू टिकत नाही, हे का नाही? वस्तूमध्ये सुख आहे का? नाही. जर वस्तू सुख असत तर रावणासारख्याला आरडून वरडून मरायची बारी आली नसती ना. वासनेच्या संगी नको धावू म्हणा, पहा त्या रावणा काय झाले. वासनेच्या संगतीने जर आपण धावलो तर रावणासारख्यांचा मेळ बसणार आहे. रावणाला दुःख, किती दुःख झालं अहो, त्यांच्याकडे काय कमी होती? एवढी प्रॉपर्टी असून सुद्धा रावणाला जर दुःख भोगावं लागलं आणि आपल्याकडे किरकोळ थोडी संपत्ती आहे, हे संपत्तीने सुख मात्र होणार नाही. म्हणून ह्याच्या पासून आपणाला अलिप्त व्हावं लागणार आहे, बाजूला व्हावं लागणार आहे, तरच आपणाला शाश्वत सुखाची प्राप्ती होणार आहे. नाहीतर हे सुख नाही, हे संसारातलं जे जे आहे, जे जे दिसते ते दुःखच आहे. कारण हे संसार म्हणजे कोण आहे? दुःखाची खाण आहे, दुःखाचं मूळ आहे. संसार दुःख मूळ नाही कोठे रात्रंदिवसा जीवाला भल्या माणसो, अरे संसार म्हणजे दुःखाची खाण आहे, दुःखाचं मूळ आहे. मग जिथं दुःखाचंच मूळ आहे त्याला फळ काय सुखाची येतील? जिथं मूळच दुःखाचं आहे त्याला फळ सुखाची कधी येतील? पण आम्हाला भरम झाला, भरम, हे का नाही? म्हणून हे भरम मिटवण्यासाठी जो दृष्टीमध्ये आपल्या दोष झालाय त्याला संत महात्मे सांगतात, हे जीव म्हणजे आंधळा आहे. कशाच्या बाबतीत? देवाच्या बाबतीत जीव आंधळा आहे, म्हणून सुखाची प्राप्ती होत नाही. कारण सुख वेगळं
आणि दुःख वेगळं असं मात्र नाही. आपण त्याला देव म्हणतो आणि संत महात्मे त्याला सुख म्हणतात, परम आनंद म्हणतात, त्याला आत्मा आनंद ब्रह्म आनंद असं म्हणतात. आणि ते प्राप्त होण्यासाठी आपल्याला विवेक दृष्टी नाही, आपण या चर्म दृष्टीने ते पाहू शकत नाही. म्हणून जीव, प्रत्येक जीव या बाबतीमध्ये आंधळा आहे का नाही. याच्यावर छोटासा दृष्टांत आहे. अकबराने बिरबलाला सांगितले, बिरबल अपने राज्य में अंधे किती आहे, जरा अंदाज लगाओ. कोण सांगितलं? बादशाहने. आणि बिरबल म्हणजे चतुर, राजाची काही आज्ञा असू द्या, त्याने एक वीतभर सांगलं तर तो हातभर करणार, म्हणजे एक पट सांगलं तर तो दहा पट करून येणार. आता यांना राजांना तर सांगायचं आहे, पण शब्दात सांगून जमणार नाही. संत मोठे माणसं काय करतात, मोठे माणसं शब्दात सांगत नाहीत, तिथल्या तिथं प्रश्नाचं उत्तर देत नाहीत, त्याला कृतीतून अनुभव लावून देतात, हे का नाही. म्हणून बिरबलांनी, आता राजांचा प्रश्न आहे, आपले राज्य में अंधे किती, जरा अंदाज लगाव. त्याने काय केले, एक लिखीपटी करणारा सुंदर असा मुलगा शिकलेला, त्याला सोबत घेतली, वही घेतली आणि तुटकी बाज घेतला आणि भर चौकामध्ये, जिथं चौरस्ता पूर्ण गावामध्ये आहे अशा चौकामध्ये जाऊन बिरबलाने बाज विणण्याला सुरुवात केली. त्या सांगितलं कोणाला, जवळ बसलेल्या मुलाला, की जो कोणी येईल, काय चालय बिरबल असं जर म्हणलं तर त्याची आंधळ्याच्या यादीत नाव टाकायचं. वर 2 टाकले, डोळस आणि आंधळ असे 2 टाकले क्रमांक. आणि जो कोणी विचारेल की बिरबल तुम्ही कसं काय बाज विणता, दुसऱ्याला भरपूर आहेत ना आपल्या बाज विणणारे गावामध्ये, आपल्या राज्यामध्ये, असं जर कोणी म्हणला तर त्याचं क्रमांक टाकायचं डोळसाच्या. हे डोळसाची यादी. आणि काय काय चालय बिरबल असं म्हणल्याच्या नंतर त्याची यादी आंधळ्याच्या याच्या टाकायची. तो सकाळीच दिवस निघल्याबरोबर तयारीला लागला आणि बाज विणायला लागला. आलेले लोक आता म्हणजे थोडंसं प्रतिष्ठित माणूस जर काही करू लागला की माणसं त्याला होऊन विचारतात, काय चालू, काय करतो, काय चालू, म्हणजे प्रत्येकाने विचारते मोठ्या माणसाला. गरीबाला कोणी विचारत नाही, ते दुकाने मरून चालतंय कोणी विचारणार त्याला. गरीबाच्या घरी काही बी होते त्याला कोणी विचारणार. आणि श्रीमंताच्या घरी म्हणा, मोठ्या माणसाच्या मनामध्ये थोडंसं काही जरी झालं तर माणसं होऊन त्याच्या घरी जातात आणि त्याला विचारतात. मग बिरबलाला प्रत्येकाने विचारलं, काय बिरबल आपल्या राज्यात काय बाज विणारे कमी आहे, तुम्ही काय हे काय करता, तुम्ही काय करताय तुम्ही, असं म्हणलं. त्याची यादी आंधळ्याच्या. असे म्हणणारे भरपूर लई आले. आणि त्याच्यामध्ये कवचित, आता महाराजासारखे मौले कीर्तनगाव महाराज, मला मी बघितलं नाही देवा, कारण कोणी समजा कवचित बोटावर मोजणे इतके, बिरबलजी आपण बाज विणता, आमच्यासारख्याला सांगले असतं तर आम्ही 10 जणांना बोललो असतं. येऊ का, हे त्यांची यादी डोळसामध्ये. आणि तितक्यामध्ये राजाची सवारी आली आणि राजा सुद्धा म्हणायला लागला, बिरबल क्या चल रहा है. कोण म्हणले, ते राजा म्हणाला, बिरबल क्या चल रहा, क्या क्या करताय. त्याचं नाव कुठं टाकलं, आंधळ्याच्या टाकलं. आता हाय कोण, तो राजा आहे हो, पण राजाची यादी सुद्धा कशात टाकली, आंधळ्यात. म्हणून साधू संतांनी सुद्धा कीर्तनकाराची सुद्धा यादी आंधळ्यातच टाकली. आणि तो वही घेऊन घरी आला. घरी आल्याच्या नंतर घरी जाऊन नाश्ता पाणी, चहा पाणी सर्व झालं, गेला राजदरबारामध्ये. गेल्याच्या नंतर, बिरबल मैं क्या कल क्या बोला था, अपने राज्य में अंडे किती, इसका अंदाज लगा बोला था. हो राजे, त्याच्यासाठीच आलो म्हणला. काढला वही, काढल्याबरोबर यादी वाचायला सुरुवात केली. आता काय सांगा, आंधळ्याची यादी भरपूर झाली, 10 पटीनं जास्त झाली. आणि डोळस मात्र बोटावर मोजण्यासारखे 25 लोक निघाले. आणि त्याच्यामध्ये नंबर कोणाचा आला, राजाचा. राजे साहेब ही काही यादी म्हणली, बघा वाचा म्हणली. हे न बघलं तर काय, आपला नंबर त्याच्यातच आहे. ती म्हणला, ये कैसा. मी काय करत होतो चौकात, बाज विणत होतो. बाज विणल्याला दिसत असून सुद्धा तुमचा प्रश्न काय होता, साधं उत्तर आहे ना, दिसत होतं का नव्हतं, दिसत होतं. मग दिसत असून तुम्ही काय चाललंय म्हणले म्हणून आंधळ्याच्या यादीत. तसं आपण सुद्धा आंधळेच आहोत, संत महात्मे सांगतात.
आहे की नाही. तुका म्हणे कैसे आंधळे हे जण गेले विसरून खऱ्या देवा. आपल्याला वाटते हो मी लय शाना, मला लय जमते, मला वाटते समजा स्वतःला वाटते हो, पण संतांना विचारायला तुला काय कळते ते. हा आम्ही संतांना विचारायला तयार नाही. ठीक आहे ना. काही ज्ञानेश्वरीतले आम्हाला 5 वया येत नाही, अभंगातले कुठलं 5 अभंग माहिती नाहीत. हरिपाठ म्हणा गेला तर 2 तास गोंधळात पडते, तिथंच फिरते ते 2 तास. माळकऱ्याचं सांगू लागलो मी, साध्या सोप्यांचं नाही. पण बिचारांचं ते जण तर ते गुंतले परपंच ते तर परपंचातच झालेत आहे की नाही. पण जे माळकरी आहेत, ज्यांनी असणार वारकरी म्हणून घेतात, त्यांचा सुद्धा हरिपाठ पाठ नाही, आणि म्हणाय गेलं तर तिथंच फिरत राहते ती. काय करावं, किती दुर्दैव आहे की नाही. मग अशांना कसा देव कळल आहे की नाही. मग देव कळून घेण्यासाठी ज्याची गरज आहे ते मात्र आम्ही करत नाही. तर त्याला त्याच्यावर असा आहे की देव म्हणजे दृष्टीने पाहता येत नाही, देव दाखवता येत. कशी बोटाने दाखवू तुला, हे अनुभव गुरुच्या मुला आहे की नाही. हाती देई जे पदार्थ, दृष्टी दावी जे साक्षात, कैसा नोहे गा परमार्थ, तोही सद्गुरुनाथ प्रबोधी. हातात देण्यासारखा आहे, घे बापू घे धर्मून, देव आणला मी घे. हातात देण्यासारखा पदार्थ आहे नाही, ते अनुभवाने घ्यावा लागणार आहे. मग ह्या अनुभव बाजारात मिळते का सावकाराच्या दुकानात, कुठं मिळते. हा आम्ही बाजारात हुडकू लागलो, तीर्थात हुडकू लागलो, कुठं बी आमच्या मनाला वाटेल तिकडे हुडकायला लागलो आम्ही. काय अनुभव सुख देव नाही भेटत, मेळ बसणार नाही. म्हणून सांगितले पैसता संतांचे संगती, कळो आले कमळापती, आपुले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. पैसता संतांचे संगती, कळो आले कमळापती हे का नाही. आपुले कोणीच नव्हते, निश्चय चित्ती दृढ झाला. महाविष्णूचा अवतार असल्याने ज्ञानोबा म्हणतात, आपण तर किस झाडके पत्ते नका हिंदुरानो रान काय सुंदर प्रमाण आहे. नका हिंडू रानो राणी, पुसावी संताशी जाऊनी हे का नाही. आपल्याला वेळच नाही हो, वेळच नाही आपणाला. बाबा बाबा इतके आपण बिझी आहोत. आता तर मोबाईलचा जमाना आलाय बापरे. घरात जरी माणूस जाऊन 10 मिनिटं थांबलं तर त्या मोबाईल पासून माणसाचं वर बघायला तयार नाही. घरात समोर कोणी पाहुणा जरी आला, ते रामराम जरी करला तर हेच चालू आहे. काय समाज, काही दुनिया झाली, वेळ झाली नाही का नाही. लेकराला कितीही म्हणा त्याला अभ्यास करा म्हणून, ते काही त्याला काहीच कळणार एवढं असते, पण ते लेकरू मोबाईल दिल्याशिवाय थांबतच नाही, रडणंच बंद होत नाही. याचं कारण काय, आईला सवय लागली टीव्ही बघायची, मोबाईल चिवडायची.
है की नाही? मग असा हा जमाना आला, म्हणून ह्या जमान्याने इतकं व्यक्त केले माणसाला की त्याला स्वतःविषयी वेळच देता येईना. स्वतःला वेळ देता आला पाहिजे. जो स्वतःला वेळ देतो, स्वतःसाठी काहीतरी विचार करतो, क्षणोक्षणी हाची करावा विचार. महिनी नाही सांगायला, वर्षी नाही सांगायला, क्षणोक्षणी हाची करावा विचार. तरावया पार भव सिंधू, नाशिवंत देहे जाणार सकळ. आयुष्य खातो काळ सावधान. माणसं किती बापरे, एखादी अमर आहो ह्याच काहीतरी एखादी आपल्याला ते काहीतरी भेटते की सर्टिफिकेट वगैरे, हे का नाही? तसं देवाकडून आपण मी मरणारच नाही, अमरच आहो असं देवाकडून काहीतरी लेखीपणे आणल्यासारखं माणूस दोन्ही अंगावर डवलतच चलते. त्याला काहीच माहिती नाही मी मरणार आहे ह्याची आठवणच नाही, हे का नाही? म्हणजे मी एक अमरच आहोत असं त्याला मात्र वाटते आणि त्याच्यामध्ये बेभाम होऊन वागते, हे का नाही? त्याला कशाचं स्मरण राहत नाही. आई करे जना तुझ्या सोहिताच्या खुना, पंढरीचा राला मना माझी स्मरावा. तुझ्या सोहिताच्या खुना, तुझं हित व्हावं असं वाटत असल, तुझं चांगलं व्हावं असं वाटत असल, तुझं कल्याण व्हावं असं वाटत असल, करोडो जन्माची तुझी जे हे चक्कर आहे या भवरोगामध्ये जन्मन मरण हे जे दुःख तुझ्या पाठीशी लागले, याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर थोडं बघ माग फिरून, हे का नाही? विचार कर. पण माणसाला वेळच नाही, हे का नाही? मला सांगा, श्रीमंतीचं दुःख प्रत्येकाला आहे का हो? श्रीमंतीचं दुःख प्रत्येकाला नाही, काही जणाला आहे. गरीबाला श्रीमंतीचं दुःख आहे. कल्पना करा, एखादी समजा आंधळा आहे, त्याला डोळ्याचं दुःख आहे, सर्वाला आहे का? नाही, हे का नाही? म्हणजे श्रीमंतीचं गरीबाचं प्रत्येकाला नाही. आता समजा काही जणाला रोगाचं दुःख आहे, आता प्रत्येकाला रोगच आहे का? नाही. रोगी जो आहे त्याला रोगाचं दुःख आहे, ज्याला डोळे नाही त्याला डोळ्याचं दुःख आहे, ज्याला पाय नाही त्याला पायाचं दुःख आहे, ज्याला म्हणजे प्रपंचामध्ये काही गोष्टी गरिबी श्रीमंती आहे ते गरीबाला दुःख असेल, पण श्रीमंताला मात्र नाही. काही व्यवहारामध्ये ठराविक लोकांना दुःख असते, बाकीच्यांना मात्र या वस्तूचं दुःख नसते. परंतु जन्म मरणाचं दुःख कोणाकोणाला नाही हो. कोणाला नाही, हात वर करा बरं. जन्म मरणाचं दुःख मात्र प्रत्येकालाच आहे, प्रत्येकाला आहे. आपण तर सोडा मानव आहोत, देवाची यादी टाकली त्याच्यात, हे का नाही? आताच मी म्हणून गेलो, येताना ही उर आले अवतार, ते पामर जीव किती, यावे जावे पुढे आयशेची कारण, यावे जावे पुढे आयशेची कारण, गावे पतन नरकवास, यावे जावे पुढे, है का नाही? असंच फिरत कितीही फिरा, है का नाही? यावे जावे पुढे आयशेची कारण, भोगावे पतन नरकवास. कशामुळं? आपण या जन्माला येऊन ज्याच्यासाठी आलोय, ज्याच्यासाठी हा फुकट दिले देवानी, ते मात्र आपण केलं नाही. कोणाचे 10 गेले, कोणाचे 25 गेले, कोणाचे 50 गेले, कोणाचे 100 गेले, काही आले ते तसेच गेले. आजा गेला, पंजा गेला, बाप मसना गेला रे. आजा गेला, पंजा गेला.
काही यादी टाकली बघा. त्या प्रपंचाचं या संसाराचं भांडवल बसवता बसवता पिढ्या गेलो, आणखीन बसलं. जाऊ द्या, वयस्कर माणसं आहेत ना कोणी, वयस्कर एकदम 100 वर्षाच्या माणसाला विचारा, बाबा तुमचं प्रपंचाचं आता कुठपर्यंत राहिलंय शेवट गाठण्यासाठी. संसाराचा शेवट कुठं आहे सांगा? का शेती कमवल्यावर शेवट आहे, का घर बांधल्यावर शेवट आहे, का मुलाबाळाला सर्व्हिस लागल्यावर शेवट आहे, का मुलाबाळांचे लग्न नातू पंतू झाल्यावर संसार पूर्ण तुमचा आहे? म्हणजे पूर्ण तवाची पुढची स्टेप संसाराची ठराविक आहे का? सुरुवात कधी झाली शेवट कधी आहे या संसाराला आहे का? नाही. म्हणून या संसार वाज झाड सांगितले. संसार म्हणजे वाज झाड आहे, याला फुलही नाही आणि याला फळही नाही. आणि आम्ही त्याच्या नादी लागलो. कोणाच्या? संसाराच्या. आता जाऊ द्या बाकींचे तर सोडा, कोण कोण नादी लागलेत? अहो इथं राहून सुद्धा त्याच्या नादी लागलेत. आहे का नाही? म्हणजे तुका म्हणे सोडी प्रपंचाचा छंद, मग तू परमानंद पावशील म्हणून सांगितले. संसाराचा जोपर्यंत छंद सुटणार नाही तोपर्यंत तो परमानंदाचा ठिकाणी आनंद मात्र प्राप्त होणार नाही. आणि हे समजून घेण्यासाठी युक्ती आहे. युक्ती. परमार्थ म्हणजे दांडगायचा नाही, परमार्थ म्हणजे युक्तीचा आहे. आणि ते युक्ती मात्र साधू संतांकडे आहे, बाजारात मात्र मिळत नाही. ते कोणाकडेच मिळत नाही, ते युक्ती आहे साधू संतांकडे. म्हणून तुकोबाराय म्हणतात, आपुला तो एक युक्तीची या खोली, तुकामध्ये नेना युक्ती या खोली, तुकामध्ये नेना तुकोबारायांचे शब्द आहेत. आपण ज्यांना जगत गुरु तुकोबाराय म्हणतो, जगाची ज्यांनी जगाची पदवी मिळाली जगत गुरु तुकोबाराया, ते तुकोबाराया माऊलीच्या ठिकाणी बोलत असताना माऊली समोर म्हणतात, माऊली
तुमची जो युक्ती आहे परमार्थाची, ती युक्ती म्हणजे अथांग आहे. समुद्र कमी पडल, समुद्रापेक्षाही महान तुमची युक्ती आहे. आणि ती युक्ती मात्र माझ्यासारख्या अल्पबुद्धी अल्पयुक्त अशा माझ्या बुद्धीला ते झेपणार नाही. म्हणून मज पामराशी काय थोरपण, हे का नाही? तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली, म्हणून ठेविले पायी डोई, हे का नाही? मज पामराशी काय थोरपण, पायीची वाहन पायी बरी, पायातली चप्पल हाव म्हणते तुकोबर आहे. कोणाला? माऊलीला म्हणते. माऊली, माझा अधिकार एवढं मोठा नाही तर मीच तुमच्या पायातली वाहन आहो म्हणतात. आम्हाला माळ घालून 2 दिवस झाले की आम्ही पांढरे कपडे बाजारात भेटतात, गंधही बाजारात भेटते. काय विकत 100 रुपये खर्च केले, झालं महाराज. ते कोणालाच विचार ना, कोणालाच. मला सांगा, जे काही महात्मे या ठिकाणी झालेत ते काही सहज झालेत का? त्याच्यासाठी काही घासावं लागलं का नाही, जावं लागलं का नाही, काही तपश्चर्या करावी लागली का नाही? म्हणजे काही गोष्टीचा त्याग करावा लागते आणि काही गोष्टीचा स्वीकार करावा लागते. हे सार आणि असारची निवड करता आली पाहिजे का नाही? आपला व्यवहार सुद्धा सार आणि असार आपण निवडतो. मला सांगा, आता आपल्याकडं गावरान साळी सध्या बंदच झाली, ती नाहीतच. परंतु मी बघलो होतो आपले वाघबरे महाराजांच्या, शिवमूर्ती महाराजांच्या खळ्यावर गावरान साळी, लाल साळी. आणि आमच्या गावला ज्ञान महाराजचे तिथे होत होते, बाल महाराजचे तिथं. ते लाल साळी ज्या वेळेस त्यांचं मळ ते खळं वगैरे व्हायचं आणि त्याच्यामध्ये ते खळं झाल्याच्यानंतर चांगलं चांगलं भरून आणायचे. आणि मात्र झालेले ते एका दुसऱ्या ह्याच्यात आणायचं. आता मला सांगा, महिला मंडळाला मी विचारतो, माती, खडे आणि साळ एकत्र झाली, त्याला काय करता तुम्ही निसताना? बोलत सर, तुम्ही काही कधी केलं नाही का? साळ बघल्या का नाही? कधी तुमच्या शेतात आली का नाही? हा, म्हणजे सूप लागत नाही का? लागते. कशासाठी लागते? तांदळासाठी लागते, ज्वारीसाठी लागते, बाकीच्या धान्यासाठी सूप लागते. पण साळीसाठी सूप लागत. त्याला चिंदकाचा बोळा करतात. एका चिंदकाचा बोळा करतात असा मोठा हातात मावळ्यासारखा, आणि ते साळीवर आपटितात. जेवढी चिटकली त्याला बाहेर घेतात. आणि इकडं आता हा युक्ती आहे का दांडगाई आहे? युक्ती आहे, जमायला पाहिजे ना. मग आपल्याला युक्तीच माहिती नाही, आम्ही निघालो कशाला? देव शोधायला, त्याच्या दर्शनाला. एवढं ते काही असं उघड आहे का? असं काय कुठेही भेटायसारखं आहे का? नाही. नात्रे म्हणतात, देवदेव म्हणून फिरतात ती येडे. काय शब्द टाकले? देवदेव म्हणून फिरतात ती येडे, चित्त शुद्ध नाही तरी देव केवी जोडे. आणि ह्याचं चित्त पूर्ण मलिन झालेलं आहे. अनादिकालाचे संस्काराचे गच्च भरल्यात आणि गंधाचा पटा ओढून पाण्यास्फोट होऊन फिरलाले. जमल? अजिबात जमणार नाही. म्हणून तनु मनो जीवे चरणाशी लागावे, गर्वता करावे दासे सकळ. जे ज्ञानाचा गुरुटा ते तर शिवा हा दारवंटा, ते स्वाधीन करी गा सुभटा वळगुणी. संतांच्या अगोदर दास हो, सेवा कर. आम्हाला शिवाई माहिती नाही, दास बी माहिती नाही आणि निघाले. आता श्रीपाद बाबांच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर बाबा म्हणायचे, हा आपण याला काय म्हणतो? आता हे भव्य दिवे जो आपण उभा केला याला आपण काय म्हणतो? मंडप म्हणतो, हे का नाही? हा जो मंडप आहे, हे का नाही, याचं अधिष्ठान काय हो? या मंडपाचं अधिष्ठान काय? बोला. कापूस आहे, कापूस. आणि ते कापूस पहिलं कुठं होतं? सरकीत होतं. आता सरकीतलंच कापूस, हे का नाही, त्याची काय केली शेतकऱ्यांनी? प्रक्रिया केली. प्रक्रिया करून योग्य टायमाला पाऊस वगैरे झाल्याच्या नंतर, वापसा झाल्याच्या नंतर त्याची लावण केली
आणि लावण केल्याच्या नंतर त्याचं झाड बनलं. झाड बनल्याच्या नंतर त्याला फुल आले, बोंड आले आणि बोंडामधून कापूस बाहेर आलं. होतं कुठं? सरकीत होतं. पण हे कशामुळं झालं? प्रक्रिया झाल्याच्या नंतर त्याच्यामधून कापूस बाहेर आला आणि कापसातूनच हा कापड बनला, आहे का नाही? आता याचं अधिष्ठान कापड नाही, याचं अधिष्ठान कापूस आहे. तसं ही सर्व दिसायला काय? हे सर्व दिसायला आपण याला स्त्री म्हणतो, पुरुष म्हणतो, प्रत्येकाच्या नावावर आपण बोलतो. हे आमका, हा तमका, आहे का नाही सर्व. आता ह्या आमका तमका स्त्री पुरुष पाटील श्रीमंत डॉक्टर इंजिनियर कलेक्टर आहेत का देव आहेत? आपण काय म्हणतो? स्वतःला म्हणून घेतो मी इंजिनियर आहे, मी शिक्षक आहे, मी कलेक्टर आहे, मी आमका. म्हणजे प्रत्येकाने बाकीचे तर सोडा, मी सुद्धा मी सांगतो, आपण सुद्धा म्हणत असताना मी महाराज आहोत म्हणतो का नाही? मग मी महाराज जो म्हणतो, मी कलेक्टर इंजिनियर आमकं तमकं जे आपण म्हणतो, मीचा जो संबंध लावतो आपण देहाच्या संबंधाने लावतो का स्वरूपाच्या? आपला मी देहाच्या संबंधाने चाललाय का स्वरूपाच्या? देहाच्या कधी मेळ बसलो, किती जन्म गेल तर बसल. मोठ्यांची यादी दिली, मोठ्यांची, आपली कोणाचीच नाही. सद्गुरु वाचुनी संसारी तारक नसेची निष्ठंक अन्न कोणी. इंद्रचंद्र देव ब्रह्मादेव करुणी संशयाचे शरणी छेदेची ना. म्हणजे मी देव आहे असा जो मी जीव आहे असा जो भ्रम झालाय, संशय झालाय, हे संशय इंद्रचंद्राला गेला नाही. म्हणून विघ्न गोकुळामध्ये कृष्णाला आणलं तिने, आणलं का नाही? कृष्ण हा देवच आहे असं जर म्हणलं असतं तर एवढा धोधो 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 पाऊस सोडून गोकुळांना वाहून येण्याचा प्रयत्न केला असता का? नाही, आहे का नाही? म्हणून मोठ्या मोठ्यांना ब्रह्मदेवाला देव कळाला नाही म्हणून गोपाळ चोरून नेले, आहे का नाही? सर्व गाई वासर चोरून नेले. कशामुळं? कृष्ण कुठं देव आहे का? जार कर्म करणार आहे, चोर आहे, वड्डा आहे. किती देवावर संशय घेतले. कोण घेतले? आपल्यासारखे नाही हो, कृष्ण इंद्रासारखे, ब्रह्मासारखे. मग अशाचा संशय मिटला नाही तर आपला कसा मिटल? म्हणून मिटवण्यासाठी जो रीत सांगितली
ते रीतीप्रमाणे गेलं पाहिजे. म्हणून चांगदेव महाराजांनी 1400 वर्षे साधना करून सुद्धा मुक्ताबाईला शरण जावं लागलं. हे की नाही, 1400 वर्षे शरीर केले जतन, गोदावीन चिन्ह वाढविला. हे की नाही, म्हणे चांगदेव आजी जन्म आलो, मुक्ताईचा झालो गुरुपुत्र. 1400 वर्षाचं वृद्ध म्हातार सुद्धा एवढ्या मुक्ताबाईला आई म्हणते, माऊली म्हणते, गुरु मानतात. मग तशा ठिकाणी जीव हा संसारामध्ये सुख शोधण्याचा प्रयत्न करतो, परंतु सुख मात्र मिळत नाही. न मिळण्याचं कारण भ्रांती आहे, आणि भ्रांतीमध्ये जीव इकडं तिकडं शोधण्यापेक्षा संसारात मिळाल्यालाच मला काय कमी आहे, हे का नाही, मला बाकीचं सर्वच माहिती आहे, असं ज्यावेळेस जीव म्हणतो देवाला विसरतो, त्याचा असणाऱ्या दुसऱ्या अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये बोल. ज्याच्यासाठी हा जन्म मिळाला त्याच्याकडे थोडस बघा. देवेदिना देही भजना गोमटा, तोया झाला फाटा पातिकेचा. भजनासाठी दिलाय, भोजनासाठी नाही. आम्हाला अगोदर वाटलं रे जेवायला आधी, झोपायला सर्वांच्या मध्ये, आणि भजनाला आरतीच्या नाही. मला आता खेडे खेळायला तेच झालंय. भजनाला अगोदर 3:30 असतात. ते काही जणांना टाळ वाजवतच नाही येत नाही, काही जणांचे डायफ्राम गेले राहतात, काही जणांचे बल्ब गेले राहतात. आज वेळे भैरे भजनाला, आणि हे ना कुठे त्याचे मित्र परिवार अमका तमका. मग चला की भजनाला. आम्हाला काय तुम्ही लई आमच्या मागं उद्योग आहे, हे का नाही. बाबा लई काम आहेत आमच्या मागं. गाड्या आहेत, घोडे आहेत, आमका आहे तमका आहे, शेती आहे, नोकर आहेत, हे का नाही. 4 मुलं सर्व्हिसला आहेत. आम्हाला काय कमी केले देवाने तिथं. आपण काय देवाहून नललंय काय, असं माणसं भरपूर असणार आहे. त्याच्यामध्ये खूप झोपेमध्ये, गाढ झोपेमध्ये, त्यांना काहीच माहिती नाही. आणि अशा पद्धतीचं जे बेभान होऊन वागतात. आणि त्यांना किती सांगा,
माणसं काय करतात बघा, नवीन कीर्तनकार कोणतरी गावात यावं आणि ते थोडासा त्या कीर्तनकाराचा काहीतरी स्वभाव पटावं, मग कीर्तन पटावं. मग ज्यांच्या घरी तो नाश्त्याला चहा पाण्याला थांबले त्या ठिकाणी महाराज ते माणसं काय करतात, घर मालक अगोदर सकाळी चहा पाणी वगैरे होण्याच्या पहिलं त्याला म्हणतात, महाराज आपण थोडंसं आमची शेती बघून येऊ चला म्हणतात. कोणाकडं? महाराजांना म्हणते चहा पाण्याच्या पहिलं महाराज चला थोडंसं आपण चक्कर मारून येऊ. आणि चक्कर मारून येण्यासाठी ज्यावेळेस बाहेर नेतात त्यावेळेस त्यांचं कुठं 10 एकर असते, पण हे 50 एकरचा बाग दाखवतात. हे आमकं हे आपलंच आहे, आमकं ते आपलंच आहे, हे आपलंच आहे, हे सर्व बोर आहे, विहीर आहे, आमकं आहे, तमकं आहे. हे कोणाला दाखवतात? ते महाराजांना दाखवतात. आणि वडिलांच्या टायमाला काहीच नव्हतं बरं का. हे कोणी केलं? त्या पट्ट्यानंच केलं सर्व. महाराज हे स्वतःच्याच कमावीर झालं, बापाचं काही. आता बापाचं काही जरी नव्हतं तर तू जरी होता का नव्हता बापाचा? बापानी जन्म दिला म्हणून तू केला का? कुठून आकाशातून पडला का पृथ्वीमधून वर आला? झालं कसं? म्हणजे माणसाने मुळाला पाहायला तयारच नाही हो. हे पट्ट्यानंच केला म्हणते, दाखीत फिरते ते. आता ते महाराजांना हेच काय आवडव? महाराजांना ह्याच्या परपंचाचं काय देणं घेणं नाही, काहीच देणं घेणं नाही. त्याला एकच रात्रंदिवस आम्हा हे का नाही, युद्धाचा प्रसंग ते रात्रंदिवस नामस्मरण करतात, रात्रंदिवस त्याच्यात तल्लीन.
काय सुंदर प्रमाण आहे बघा. पांडुरंग ध्याने पांडुरंग मने दिवसा करते हो आपण. एकादशच्या दिवशी 2 तास भजन होऊन आले मंदिरात. दिवसा हो जागृती स्वप्ने. कधी विचार केला का आपण स्वप्नामध्ये सुसुप्तीमध्ये भजन कसं घडते याचा कधी विचार आपण केला का? नाही. पण संतांचं जीवन आहे जागृती स्वप्ने पांडुरंग. स्वप्नातही पांडुरंग आणि जागृतीमध्येही पांडुरंग, सुसुप्तीमध्येही पांडुरंग. गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया भेद नाही देवा तया. हे का नाही? गोविंद आसने गोविंद शयनी, गोविंद त्या मने बैसलासे. गोविंद झोपल्यावर सुद्धा नामस्मरण चालू, उठल्यावर सुद्धा नामस्मरण चालू, जेवताना सुद्धा नामस्मरण चालू, प्रत्येक प्रक्रिया करत असताना नामस्मरण चालू असते. कोणाचं? संतांचं, महात्म्यांचं. खंडनच होत नाही. अखंड खंडेना जीवन रामकृष्ण नारायण. मग असं ज्यांचं मन पूर्ण त्या ब्रह्मानंदामध्ये तलीन झालंय आणि त्याला माझ्यासारखं पावलं ठेदाकीत फिरते. महाराज हे अमक हे तमक बोर मारलो, हिर मारलो, असं केलो तसं केलो सर्व. ते म्हण विठले हे चित्त प्रपंचापासून ओमन ते मनी पैसलासे. साधू संतांना प्रपंचातलं सुख म्हणजे उलटी केलेलं. आता तुम्ही कल्पना करा, जेवायला बसले आपण पंचपक्वांचं जेवण पोटभर जेवले इथपर्यंत येऊपर्यंत. माणसाला कधी नाही भेटले माणूस फार गळ्याला येऊपर्यंत खाते आणि खाता खाता त्याला काय पोटात खाली वगैरे झालं आणि त्याची उलटी झाली समजा. आता चाटल का त्याला? हा गोटी जेवी रसना हा. अंगण सोये अंगणा प्रेताचे. पण त्या अन्नाला पाहून लाळ घोटत नाही तो कितीही मिष्टान्न असू द्या. तसं साधू संत या भौतिक सुखाला, हे नास्तिक सुखाला, विषयांचे समसुख वेगळ्यांची भावली, आबरांची सावली जाईल लया. विसेवडी भुलले जीव, आता याची कोण करील किव. नारायणे नौपसे भाव, पावनी ठाव नरदे. विसेवडी भुलले जीव. असं हे ताकीद फिरताना म्हणते महाराज. म्हणतात अरे भल्या माणसा, काय जगण्याचं तुला इच्छा आहे, अपेक्षा आहे. 50 ला गटलास हे का नाही? क्यों बकरी जीने की आस, अरे हातीले ग्रास नाही तेरा. अरे जगायची आस अपेक्षा का करतोस? हातातला घास तुझ्या मुखात जाईल याची गॅरंटी नाही. हे का नाही? देह तो पाचाचे झाले, कर्माच्या गुन्हे गुंतले, भाऊ तसे चाकी सुदले. जन्म मृत्यूच्या काळ नळाच्या तोंडी, घातले लोणियाची उंडी. मासे पंख पाकडे तवहे सरे. अरे हे नासक देह, मासी जसं ताटावर बसलेली उडल एवढ्या कमी वेळेमध्ये तुझा देह जाणार आहे. याच्यासाठी सावध हो. आणि जर नामस्मरण केलास, भजनात रंगलास, अविनाश तत्व तू अविनाश कोरी आपुले, अविनाश
सांगायला सुरुवात केली भल्या माणसा शकंदाचा भरोसा नाही शकंदाचा वर गेलेली पापणी खाली येईल याची गॅरंटी नाही किती जण गेले डोळ्यासमोर माणूस फक्त पेटूच्यापर्यंत म्हणते हो पेटूच्यापर्यंत पेटून आले की माणसं म्हणतात बाया म्हणतात सरी माणसं म्हणतात आहे काही नाही हो माणसाच्या जन्माचं काहीच खरं नाही बघा उग होय मायेचा बाजार कुठं म्हणते तिथं पेटून आले की म्हणते हे वैराग्य ह्याला तिथं झाले समशान वैराग्य आणि तिथून घरी येऊन अंगावर पाणी टाकला बघतो म्हणते आहे की नाही म्हणजे हे वैराग्य आहे का नाही हे वैराग्य नाही हे क्षणिक आहेत याच्यासाठी आपण जाणार आहोत मरणाची कार्य नाही आठवण संचिताचे धन लोभ हेवा अरे हे जाणार आहे किती जन्मापासून आपण मागे ठेवत आलो आपल्या जन्मामध्ये कुठं काय काय कमवलो आपले परापटी म्हणा आपला परिवार म्हणा आपण कुठं सोडून आलोत काय घेऊन आलोत भरत देवाने आपल्यावर उपकार केले त्याचं स्मरण ठेवलं नाही देवा महाराज त्यांचं जर प्रत्येका जन्माचं जर आपल्याला स्मरण राहिलं असतं तर आपण काय केले असते कोणाकोणाची सोय केली असते इथं 2 लेकराची सोय होईना आली आणि मागच्या जन्माचं प्रत्येकाचं जर आपल्याला स्मरण ठेवलं असतं तर वाटोळ झालं असतं म्हणून आपणाला इथं बाबा ह्याच्या नादी लागण्यापेक्षा भजन कर भजन नामस्मरण कर आणि जर तू नामस्मरण जर केलास तर तुला वेळ लागणार नाही त्या स्वस्वरूपाची प्राप्ती व्हायला तो अविनाश तत्व तुला मिळणार आहे तूच आहेस आता तरी उघडे डोळे जरी अद्यापी नकळे हे का नाही मातेची या खोळे दगड आला पोटा एवढं सांगून जर कळत नसेल तर त्याला दगड म्हणतात दगड बुद्धीचा पालट धरारे काही मागोता हा नाही मनुष्य जन्म म्हणून तो उठाउठी नामस्मरण कर हे नामस्मरणासाठी उद्या करू लग्न झाल्यावर करू पेरणी झाल्यावर करू काय अमकं तमकं झाल्यावर करू नये झडझडून वहिला निघ ये भक्तिपंथीची वाटे लाग जेणे तू पावशी अवेंग निजधाम माझे भगवान सांगतात अरे तू जर झडझडून बाहेर जर निघालास नामस्मरणाला जर लागलास तर तू आणि मी मात्र वेगळा राहणार नाही अविनाश सुख तुला प्राप्त होईल आनंद घाल तूच आहेस वेगळा मात्र नाही ब्रह्मदिशी उघडे जगामध्ये ब्रह्मदिशी उघडे एकची धागा नाना परी कपडे चोळी आणि लुगडे जगामध्ये ब्रह्मदिशी उघडे एकची माती नाना परी भिंती रांजण आणि सुगडे जगामध्ये ब्रह्मदिशी उघडे एकची सोने लाना परी लेणे बाळे आणि बुगडे जगामध्ये ब्रह्मदिशी उघडे हा
हे सर्व उघड ब्रह्म आहे, पण तुला त्याच्यासाठी घासावं लागणार आहे, साधना करावं लागणार आहे, ते मात्र नामस्मरणच आहे. नामस्मरणच एकमेव साधन श्रेष्ठ आहे. म्हणून आपण मोठ्या अक्षरामध्ये हेडिंग मध्ये लिहितो आपण वर, अखंड हरिनाम सप्ताह. काय लिहितो आपण? अखंड हरिनाम सप्ताह. आता विचार करा, मी तेवढं काही तेवढं बोलण्यासाठी माझा अधिकार नाही. अखंड नामस्मरण होते का सप्त्यात? अखंड आपण लिहतो, पण अखंड मात्र होत नाही. 1 तास गाता भजन म्हणा, 2 तास म्हणा, 1-2 तास हरिपाठ म्हणा, सकाळी काकडा 1-2 तास म्हणा, बाकीची टाइम कुठे गेला? अखंड नामस्मरण करण्यासाठी आहे का नाही, ते मन असणार त्याच्या गुंतावं लागते मनाला, आहे का नाही. ज्ञानदेवा मन जपमाला अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा, कदा मदा नाही सदा. आणि सदा जो नामस्मरण करतो, असं केल्याच्या नंतर तो आता 25 वर्ष नाही 100 वर्ष जगण्यापेक्षा तो 25 वर्ष जगू द्या, पण तो शरीराने जरी गेला तरी कीर्तीने मात्र तो महाग राहतो. मूरत से किरत बडे बिना पंख से उड जाय म्हणतात. अरे या शरीराला इथून मुख्याला जायचं तर 20 रुपये टाकावं लागते, 10 रुपये टाकावं लागते तर मुख्याला घडते, पण कीर्तीला मात्र कोण कोण पैसे मोजले? मला सांगा, तुकोबारायांची कीर्ती अख्ख्या भारतात रुळते, माऊलीची दरवळती, नाथरांची, प्रत्येक साधू संतांची कीर्ती जगभर झाली. गेले दिगंबर अवस्थेमध्ये जरी आज शरीराने जरी नसले तर कीर्तीने मात्र प्रत्येकाच्या हृदयात आहेत, प्रत्येकाच्या हृदयात. हा, वाऱ्या हाती मात माप सज्जनाची कीर्ती, वाऱ्या हाती माप चाले सज्जनाची कीर्ती, कीर्ती मुख त्यांचा नारायण. सज्जनाची कीर्ती देव स्वतः वर्णन करण्यासाठी फिरतोय. हा, कोणाची कीर्ती? सज्जनाची कीर्ती. वाऱ्या हाती माप, हे लाडीस्पीकर साऊंड सिस्टीम नाही, मोबाईलवर नाही सज्जनाची कीर्ती, वाऱ्याच्या मापाने जगात कीर्ती त्यांची दरवळती. म्हणून आपली सुद्धा काही कीर्ती व्हावं असं वाटत असेल, मूर्ती तर जाणारच आहे हो प्रत्येकाचीच. हे राष्ट्र हे का नाही राहणार आहे का? राहणारच नाही. म्हणून 100 वर्ष जगण्यापेक्षा 25 जगा, परंतु चांगलं म्हणून जगा, चांगलं काहीतरी करा. करा रे बापानो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका, जेणे नये जन्म यमाची यातना, आयसी या साधना करा काही. कोणत्या साधनासाठी करा? म्हणून कीर्ती राहिली पाहिजे. कीर्ती एकच वेळच माणसाला जन्म मिळतो, पुन्हा मात्र जन्म नाही, आहे का नाही. याची जन्मी ओळखी करा आत्माराम, संसार संगम होऊ नका. संसारामध्ये जर आपण जर गुंतलो तर मात्र हरिविन जन्म नरकाची, हरिविन जन्म नरकाची पैसा, आता पाहुणा प्राणी होईल.
रे बाबा हो, जर तुम्ही नामस्मरण नाही केले, देवाला नाही ओळखलं, तर तुम्ही यमाचे पाहुणे म्हणून राहसाल. कुठं? स्वर्गात नाही, यमपुरीत. यमपुरीत. मग यमपुरीत काय आपले सत्कार करतात, आपलं स्वागत करतात? नाही 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 नाही. ताण लागली तर मूत्र प्याल देतात, भूक लागली तर विष्ठा देतात. अशी घाण दुःख भयानक तिथं भोगावं लागते. नुसतं ते देतात असं नाही, वाटल त्या शस्त्राने मारतात, वाटल ते दुःख भोगायला आपल्याला लावतात. आणि कयाते ना या ठिकाणी जर एवढ्या दुःखातून जर आपल्याला खरोखरच बाहेर पडायचं असेल, यमाची यातना होऊ न असं वाटत असेल, जन्माला आल्याला सार्थक व्हावा असं जर वाटत असेल, तर नामस्मरण करा. आणि नामस्मरण करता करता तुम्ही आत्ता या सेकंदाला जरी देह ठेवल्या, तर तुम्ही तो ब्रह्मरूप होता, देव होता, देव. औचित्य निदान लादले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवची हो म्हणते ते होते, तरी का चित्ती न लढावा. जरा पालन करा, मार्ग सोडा, बदला मार्ग. आपली वाटचाल आपली परपंचाकडे दुःखाकडे आहे, ती बदला आणि परमार्थाकडे लावा, नामस्मरणाकडे लावा. अशी जर लावली तर तुमची कीर्ती राहील, तुमच्या जन्माचं सार्थक होईल. याच्यासाठी नामस्मरण सर्वांनी करा. बोलण्याच्या वगामध्ये माझ्याकडून बोलता बोलता काही चुकीचे शब्द गेले असतील, कारण काही मी एवढा विद्वान नाही, मी काही कीर्तनकार नाही, एक तुमच्यातला सामान्यातला सामान्य आहे, हे का नाही. परंतु जे काही माझ्या मुखातून जशी करवली तशी केले कटकट, बरवे का नीट देव जाणे, या पद्धतीने चांगलं असल्याला आपल्या हृदयात साठवा. आणि जे काही वाईट असेल
ते मात्र इथं जाग्यावर ठेवा. बाजारात गेल्याच्या नंतर किडकी वांगी टाकून देतो, खराब माळू आपण टाकून देतो आणि चांगलं चांगलं जसं निवडून आणतो तशा पद्धतीने जे काही चांगलं असेल ते साधू संतांचं आहे, सद्गुरूंचं आहे, आणि जे काही त्याच्यामध्ये चुकीचे असतील ते माझ्या बुद्धीचा दोष असेल जाग्यावर सोडा. आणि या ठिकाणी आपण मात्र आता इथून तरी आपला मार्ग बदला. मार्ग जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत आपला उद्धार होत नाही. म्हणून झालेली सेवा तुम्हा सर्व संत मायबापांच्या चरण कमलावर या ठिकाणी सर्व गायनाचार्य, मृदंगाचार्य, सर्व या ठिकाणी गुरुवर्य मंडळी या ठिकाणी आहेत. आमचे आदरणीय हनुमंतजी महाराज शिरूरकर आणि आमचे परमानंद महाराज हिपरगेकर आहेत, गुरुवर्य संजय महाराज आहेत. प्रत्येक या ठिकाणी सर्व माझ्यापेक्षा जास्त वरिष्ठ असणारी वंदनीय पूजनीय या ठिकाणी मंडळी आहेत. म्हणून बोलता बोलता माझ्याकडून काही चुकीचं झालं असेल ते मात्र माझ्या पदरात टाका, आणि जे चांगलं योग्य असेल ते मात्र तुमच्या हृदयात साठवा. झालेली सेवा इथं थांबते. Holiday.